मी पालकमंत्री आधी असताना हा प्रयत्न केला की मी काही नवीन गोष्टी तिथे कराव्यात रायगडमध्ये ज्या आधी झाल्या नव्हत्या किंवा रखडल्या गेल्या होत्या. सो मेडिकल कॉलेज किंवा आदिवासी संकुल किंवा महिलांसाठी रुग्णालय. तो आय ट्राय टू एम्फसाइज मोर ऑन दॅट. ओके. जे रुटीन पॉलिटिक्समध्ये आहे ना कुठे ना कुठेतरी राहून जातं. आम्ही प्रत्येकजण आमच्या मतदारसंघातल्या मूलभूत सुविधांसाठी अजूनही काम करत असतो. ते असतात बऱ्याचशा वेळेला ते बॅगेज खूप असतं, तो वेळ खूप असतो आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी राहून जातात. सो माझा प्रयत्न असा होता ना की रायगडकरांना असं वाटावं की म्हणजे एक असा पालकमंत्री ज्यांना ते कधी पण कम्युनिकेट करू शकतात किंवा ते त्यांच्यातलंच एक आहे असं त्याच्यामध्ये काही वेगळं हे नाहीये. तर मी आजही उल्लेख करते की माझ्या मतदारसंघामध्ये मी जाताना मी एकटी आमदार नाहीये, तुम्ही मला आमदार केलंय. सो इन अ वे यू ऑल आर, तुम्ही पण सगळे आमदारांसारखंच आहे, फक्त मी तुमची प्रतिनिधी आहे कारण तिथे एकच माणूस जाऊ शकतो म्हणून एका मतदारसंघात.